नमस्कार मंडळी. तुम्ही कधी विचार केला आहे का, सोने आणि हिऱ्याचे दागिने विकणारी कंपनी कशी करोडोची कमाई करते ते? तर आज आपण पाहणार आहोत PNG गाडगीळ ज्वेलरीचा व्यवसाय, त्यांची वाढ आणि भविष्यातील योजना. PNG गाडगीळ ही कंपनी महाराष्ट्रात पारंपरिक ज्वेलरीसाठी प्रसिद्ध आहे. पण आता कंपनी लाईफस्टाईल ब्रँड आणि फ्रँचायझी मॉडेल वापरून संपूर्ण भारतात विस्तार करत आहे. बिझनेस मॉडेल काय आपण त्याचं समजून घेऊयात. PNG स्टोअर्स आहेत, त्यामध्ये मोठ्या पारंपरिक दागिन्याची दुकानं तुम्हाला दिसतील, त्यामध्ये सोने आणि हिरेचे सेल्स केले जातात. लाईफस्टाईल स्टोअर्स आहेत, त्यामध्ये लाईट आणि फॅशनेबल व्हॅल्यू कॉन्शियस ग्राहकासाठी ज्वेलरी तुम्हाला भेटून जाईल. फ्रँचायझी मॉडेल काय करतं, तर इतर लोक स्टोअर्स चालवतात आणि कंपनी त्यांना दागिने सप्लाय करते आणि त्यावरती थोडा मार्जिन ते आकारतात. ई-कॉमर्स आहेत, त्यामार्फत ऑनलाईन सेल्स केला जातो. Q1मध्ये 126% वाढ तुम्हाला कॉलमध्ये दिसेल केलेले. ऑपरेशन स्ट्रेंथ काय आहे, तर फुटफॉल 25% प्लस वाढला होता YoY. आणि त्यामध्ये कन्व्हर्जन रेट किती झाला, तर 92%. म्हणजेच काय, जे फुटफॉल झाला त्यामधून तुम्ही ग्राहक किती केले, तर म्हणजे जेवढा ग्राहक येतो, आलेल्या ग्राहकांमधून किती तुम्ही त्यांना ही बनवतात, विक्री करता, तर 92% काय आहे, तर कन्व्हर्जन रेट आहे. ठीक आहे. ॲव्हरेज ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू किती आहे त्यांचं, तर 95,000 ते 1,00,000. स्टडीड ज्वेलरी पण विक्री 10% वाढली. तर एक्सपान्शन आणि ग्रोथ स्ट्रॅटेजी काय त्यांची, तर FY26मध्ये 20 ते 23 नवीन स्टोअर ओपन करणार आहेत ते, आणि 2028पर्यंत 100+ स्टोअर्स ओपन करणार आहेत. हॅट्स ऑफ. नवीन जॉग्राफिकल एरियामध्ये एक्सपान्शन करतायत, उदाहरणार्थ उत्तर आणि मध्य भारतामध्ये. लाईफस्टाईलवरती फोकस आहे त्यांचा. त्यामार्फत हलके म्हणजे लाईट ज्वेलरी, त्यामधून तुम्हाला काय यंग ग्राहक अट्रॅक्ट करता येतात आणि त्यामधून जास्त मार्जिन मिळतो. मार्जिन ड्रायव्हर काय आहे त्याचे, तर स्टडीड ज्वेलरी शेअर वाढला आहे, नंतर जुने सोने खरेदी केल्यामुळे आणि प्रोडक्ट्स मिक्स सुधारल्यामुळे ना मार्जिन पण सुधारलं आहे. त्यामध्ये काय मॅनेजमेंटने काय सांगितलं आहे, हेजिंग, प्रोडक्ट स्ट्रॅटर्जी आणि कॉस्ट डिसिप्लिन, यामुळे ना भविष्यात आम्ही